नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ICT म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांच्याद्वारे जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, स्टेनो वगैरे इत्यादी विविध पदांसाठीची भरती आहे, टायपिस्टसाठीची. अशा व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात. स्टाफसाठीची ही भरती आहे. यामध्ये जी जाहिरात आहे त्यानुसार पाहू शकता, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम अवेलेबल इन्स्टिट्यूट ICT मुंबई edu.in फॉलोइंग नॉन टीचिंग पोस्ट. नॉन टीचिंग पदासाठीची जी भरती आहे, लायब्ररी अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द मुंबई कॅम्पस, इन्स्टिट्यूट ऑफ परमनंट बेसिस. ऑनलाईन ॲप्लिकेशन कॅन बी सबमिटेड पोर्टल, म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होत आहेत 16 मार्च 2024 पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 एप्रिल 2024. कॅन्डिडेट आर ऑल्सो रिक्वायर्ड टू सबमिट 3 साइन कॉपीज ऑफ PDF प्रिंट आउट सबमिटेड. म्हणजे हा तुमच्या अर्जाचा जो प्रिंटआउट आहे, PDF प्रिंटआउट, ते सुद्धा 20 एप्रिल 2024पर्यंत दिलेल्या ॲड्रेसवर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा पाठवणे आवश्यक आहे. तर इथे पाहू शकता जे जागा आहेत, त्याचबरोबर विस्तारलेले जे आरक्षणानुसारच्या विभागित जागा आहेत याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. पहिलं जे पद आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट यासाठीची आहेत. यानुसार पाहू शकता पहिलं पद आहे PA टू डायरेक्टर VC, यासाठी एकूण 1 जागा आहे. त्याच्यानंतर डेप्युटी अकाउंटंट याच्यासाठी 1 आहे. ज्युनियर स्टेनोग्राफर या पदासाठी एकूण 7 जागा आहे. त्याच्यामध्ये विभागल्या गेलेल्या जागा पाहू शकता आरक्षणानुसार. ज्युनियर क्लर्कसाठी 3 जागा आहेत. त्याच्यानंतर लायब्ररी या पोस्टसाठीच्या जागा पाहू शकता. सिनियर लायब्ररी असिस्टंटसाठी 1 आहे. त्याच्यानंतर लायब्ररी क्लर्कसाठी 1 आणि लायब्ररी असिस्टंटसाठी 1. अशा पद्धतीने या जागा एकूण जागा आहेत ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट, त्याचबरोबर लायब्ररी पोस्टसाठीच्या. त्याच्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये रिझर्वेशनची डिटेल देण्यात आलेली आहेत, कशा पद्धतीने आरक्षण जागा ज्या आहेत विभागल्या गेलेली आहेत, आणि जी पॉलिसी अपडेट आहे म्हणजेच त्याच्यामध्ये जे टर्म अँड कंडिशन्स आहेत त्याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. क्वालिफिकेशन पाहूयात. पहिलं जे पद आहे PA टू डायरेक्टरसाठीची पाहू शकता शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री इन आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, लॉ विथ मिनिमम 50% मार्क्स, म्हणजे या स्ट्रीममधून 50% मार्क्सनी बॅचलर्स डिग्री आवश्यक आहे. दुसरं आहे MS ऑफिस अँड एक्सलंट वर्बल अँड रिटन कम्युनिकेशन स्किल्स इन मराठी आणि इंग्लिश आणि हिंदी, म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये MS ऑफिस, आणि एक्सलंट वर्बल म्हणजे लेखी आणि तोंडी जे कम्युनिकेशन स्किल आहे ते असणं आवश्यक आहे. तिसरं आहे अप टू डेट विथ लेटेस्ट ऑफिस गॅजेट्स अँड इट्स ॲप्लिकेशन, म्हणजे MS ऑफिस आहे किंवा ऑफिसचे गॅजेट्स आहेत त्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. ॲटलिस्ट 5 years एक्सपिरियन्स इन ऑफिस मॅनेजमेंट, द लेवल ऑफ पर्सनल असिस्टंट, सेक्रेटरियल असिस्टंट, ऑफिस ऑटोमेशन मॅनेजमेंट. त्याच्यानंतर GCC सर्टिफिकेट ऑफ इंग्लिश शॉर्ट हँड स्पीड, म्हणजे इथे टायपिंगचा आहे, टायपिंगचा स्पीड जो आहे 120 पर मिनिटचा इंग्लिश आवश्यक आहे. त्याचबरोबर GCC सर्टिफिकेट ऑफ टायपिंग स्पीड इंग्लिश 50 वर पर मिनिटचं सुद्धा आवश्यक आहे. दुसरं पद पाहू शकता डेप्युटी अकाउंटंट, याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री इन कॉमर्स ॲटलिस्ट इन 2nd क्लास, म्हणजे 2nd क्लास कमीत कमी BCom बॅचलर्स डिग्री आवश्यक आहे. नॉलेज ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर, टॅली वगैरेची माहिती असणे आवश्यक आहे. तिसरं आहे एक्सपिरियन्स ऑफ 15 years आउट ऑफ विच 5 years इन प्रिसिडिंग लेवल इन फायनान्स अँड अकाउंट्स डिपार्टमेंट आवश्यक आहे. तिसरं पद पाहू शकता ज्युनियर स्टेनोग्राफर, याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन एनी फील्ड ॲटलिस्ट इन 2nd क्लास. त्याच्यानंतर MS ऑफिस अँड गुड वर्बल रिटन कम्युनिकेशन स्किल्स इन मराठी आणि इंग्लिश. पुढे गुड स्किल्स इन ऑफिस ऑटोमेशन, ऑफिस मॅनेजमेंट, अकाउंट्स मॅनेजमेंट आवश्यक आहे. चौथं पद आहे मिनिमम 3 years एक्सपिरियन्स इन लेवल ऑफ युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेटर, पर्सनल अकाउंटंट, सेक्रेटरियल असिस्टंट, ऑफिस ऑटोमेशन मॅनेजमेंटमध्ये. पाचवं पद आहे कॅन्डिडेट्स हॅविंग GCC सर्टिफिकेट ऑफ इंग्लिश शॉर्ट हँड स्पीड ऑफ मिनिमम 100 वर्ड्स पर मिनिट, GCC विथ इंग्लिश टायपिंग स्पीड 40 वर्ड पर मिनिट अँड मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्युनियर टायपिस्ट क्लर्क, शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री कोणत्याही स्ट्रीममधून आवश्यक आहे. नॉलेज मराठी आणि हिंदी भाषेचं, मराठी आणि इंग्लिश आणि मराठी ह्या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. इंग्लिश टायपिंग जे आहे 40 वर्ड पर मिनिट आणि मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट आवश्यक आहे. प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स, अनुभव उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर पाचवं पद आहे सिनियर लायब्ररी असिस्टंट, यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स इक्विलेंट विथ मिनिमम 2nd क्लास. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स ऑफ 5 years ॲज अ ज्युनियर लायब्ररी असिस्टंट ऑर इक्विलेंट विथ गुड नॉलेज ऑफ लायब्ररी सॉफ्टवेअर.
त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स विथ मास्टर्स डिग्री इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स विथ गुड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश अँड मराठी शॅल बी प्रिफर्ड यांना प्राधान्य देण्यात येईल. 6वं पद आहे लायब्ररी क्लर्क. यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स और इक्विलेंट विथ मिनिमम सेकंड क्लास. त्याच्यानंतर गुड नॉलेज ऑफ कम्प्युटर्स अँड लायब्ररी सिस्टीम अँड ॲबिलिटी टू रीड अँड राईट इंग्लिश. तिसरं कॅन्डिडेट्स विथ मास्टर्स डिग्री इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स विथ गुड कम्युनिकेशन स्किल इंग्लिश अँड मराठी शॅल बी प्रिफर्ड. अशा पद्धतीने हे 7वं पद पाहू शकता. लायब्ररी असिस्टंटसाठी सुद्धा बॅचलर्स डिग्री आवश्यक आहे. त्याच्यानंतर लायब्ररी सायन्सचा कोर्स केलेला असणं आवश्यक आहे. तिसरं आहे कॅन्डिडेट्स विथ डिप्लोमा डिग्री इन लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स और इक्विलेंट शॅल बी प्रिफर्ड. याच्यामध्ये वयाची पात्रता पाहू शकता. ओपन उमेदवारांसाठी 38 वर्ष, रिझर्व्ह कॅटेगरीची आहे त्यांना 43 वर्षापर्यंतची जी पात्रता आहे ती असणार आहे वयाची पात्रता. 18 ते 38 वर्ष दरम्यान ओपनसाठी असणार आहे. त्याच्यानंतर नोट्स पाहू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 16 एप्रिल 2024पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर याच्या प्रिंट आउट 3 कॉपीज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रिंट आउट काढून त्या दिलेला जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवणं आवश्यक आहे. ह्या ॲड्रेसवर पाठवताना तुम्हाला ॲप्लिकेशन फी जी आहे 1000 रुपये जनरल कॅटेगरी आणि 500 रुपये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जी आहे. त्यासाठी तुम्ही या दिलेल्या अकाउंट नंबरवर डिटेल्सवर तुम्ही तो 5000ची फी आहे ॲप्लिकेशन फी 1000 रुपये ती पेमेंट करू शकता आणि त्याची डिटेल्स आहेत ऑफलाईन पद्धतीने जे जो अर्जाचा प्रिंटआउट देणारा त्याबरोबर पाठवणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने जी डिटेलमध्ये आहे काय काय इन्फॉर्मेशन लागणार आहे याबद्दलची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती जी आहे ते चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्ससुद्धा सांगण्यात आलेले आहेत. काय काय डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची ही लिंक पाहू शकता. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पहिल्यांदा नवीन अकाउंट क्रिएशन करायचं आहे. त्याच्यानंतर डिटेल्स टाकून लॉग इन क्रिएशन केल्यानंतर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून महत्त्वाची इन्फॉर्मेशन टाकून ऑनलाईन अर्ज पूर्णपणे म्हणजे फिलआउट करून सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जे 3 प्रिंटआउट कॉपीज आहेत ते दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. अशा या भरतीसाठी स्टेनोग्राफर त्याचबरोबर ऑफिस क्लर्क या पदासाठीची जी भरती आहे ICT मुंबई या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.